हाय फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्लॉगची सुरुवात मी सकाळी 6 वाजता केली आहे आणि घरी आज व्लॉग स्टार्ट केला नाही कारण मला उशीर झाला होता। त्याच्यामुळे मी पळत निघाले, बिल्डिंगच्या खालतीच व्लॉग स्टार्ट केला आहे। आणि बघते की कुत्रे वगैरे म्हणजे सकाळी ना ह्या वेळेस पहाटेच्या वेळेस थोडे कुत्रे ना भुकत असतात, अंगावरती पाटी लागतात, तर म्हणून मी इकडे तिकडे बघते आहे। आणि आता मी चालले कामावरती, तर आपण कामावरती बघूया काय बनवायचं आहे। आणि तुम्ही बोर होऊ नका कारण जे माझं डेलीचं रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर करते। तर आज कामावरती चपाती बनवली, रागीची इडली बनवली, पण आज रागीची इडली एवढी खास झाली नव्हती कारण पीठ हे थोडंसं जुनं होतं त्याच्यामुळे। आणि इथे वरण बनवलं आहे, मेथीची भाजी बनवली आहे, चटणी पण बनवून झाली आहे आणि भात पण झाला आहे कुकरमध्ये। तर सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त मी इकडे चपात्या करत होते। आणि आपलं सगळं झालेलं आहे बघा स्वयंपाक, फक्त किचन क्लीन करून मी आता निघाले घरी जायला। तर बघा आता माझं काम झालं आहे, आता मी घरी चालले, घरी भेटूया आपण। घरी आज काय बनवते बघूया। तर तशी काय भाजी मी आज हे नाही केली आहे, आणून नाही ठेवले, तर बघूया यायचं ते सुकट आहेच घरात, तर सुकटच बनवेन। आणि इकडचं बघा काम झालं या बिल्डिंगमधलं माझं, तर मी घरी जाते, तर चला घरी भेटूया। तर बघा फ्रेंड्स, नळाला पाणी आलेलं आहे आणि ते मी सगळं हंड्या कळशी वगैरे घासून पाणी भरून घेते। आणि इकडे मी आता सुकट बनवणार, ते सुकट पाण्यात घातलेली आहे मी आणि आता तिला धुवून स्वच्छ बनवणार आहे। तर इकडे मी पहिले पाणी भरून घेते, मग बाकीचा स्वयंपाक करते। बघा मी इथे सुकट धुवून ठेवली आहे चाळणीमध्ये आणि त्याच्यासाठी जवला बनवते, तर त्याच्यासाठी इथं कांदा परतायला ठेवला, इथे चाय पण ठेवली आहे। आणि आपल्याला इथं पीठ मळायचं आहे, तर एवढं, तर हे पीठ मळायसाठी पाणी वगैरे घेतलं आहे। आणि चला जवळा बनवून घेते पटापट, आज उशीर झाला आहे थोडं, त्याच्यामुळे सगळं काही दाखवता येणार नाही। जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल मी। तर ना आता माझं इकडे सुकट एवढी उरली आहे, मिस्टरांचा डब्बा वगैरे भरून झाला आहे आणि चपात्या पण म्हणजे डब्यापुरत्या लाटून घेतल्या होत्या, बाकीच्या बाहेर द्यायच्या चपात्या लाटायच्या, त्या थोड्या वेळाने लाटेल कारण सकाळी 6 वाजता गेले तेव्हापासून मी काही खाल्लं नव्हतं, मला तर आज खूपच भूक लागली आहे। आणि इकडे डब्बा पण भरून ठेवला आहे, इकडे चपातीचा डब्बा आहे आणि वरती तिथे पंख्याच्या खाली सुकटीचा डब्बा भरून ठेवला आहे। आणि आता हे निघालेत कामावरती जायला आणि मी आता चहा पिते आहे। आणि मॅच पण लागले, सकाळ संध्याकाळ आमच्याकडे फक्त मॅचच लागते टी व्हीला, खूप कंटाळा येतो मला तर। आणि बघा आता हे सगळं नाश्ता झाल्यावरती घरात पण खूप पसारा पडला आहे, तो सुद्धा आवरायचा आहे। फ्रेंड्स किती पसारा पडला आहे, आता आतलं तर किचनमधला स्वयंपाक झाला आहे माझा। स्वयंपाक म्हणजे फक्त सकाळचा डब्बा वगैरे पाणी वगैरे भरून झाला आणि इकडे बघा किती घाण पसारा पडला आहे। म्हणजे रोज रात्री आपण झोपताना सगळं आवरलं तरी इकडे पसाराच असतो, तर चला पटापट मी आवरून घेते। मी करते बरोबर तुझ्याकडे। शेखर चंद्रमौली चिदंबरम कोटी कोटी प्रणाम शंभो कोटी नमः चिदंबरम। कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमः दिगंबरा आशुतोष शशा शेखर चंद्रमोहन चिदंबरम कोटि प्रणाम शंभो कोटि नमः दिगंबरा आशुतोष शशा शेखर चंद्रमोहन चिदंबरम कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमः दिगंबरा।
तर फ्रेंड्स एवढा कचरा काढलाय मी. हे बघा इतका कचरा काढलाय. हे बघा सगळा, हे बघा इतका कचरा सगळा जमा झालाय. बघा फ्रेंड्स, एवढे हे भांडे रात्री घासून ठेवलेले ते सुद्धा मी आता लावून घेते मांडणीत. तर सगळे बारीक बारीक जे कामं असतात ते राहून जातात. मग ते आता मी टिफिन झाल्यानंतर करते. आणि अजून 25 चपात्या राहिल्यात त्यांच्या बनवायच्या. ते बघा इकडे पीठ मळून ठेवलंय. हे बघा आता त्या करायच्या आहेत आपल्याला चपात्या. आधी हे सगळे वरचे सगळे कामं करून घेते, मग त्या चपात्या करून घेईन. हाय फ्रेंड्स, तर बघा आता कामाला जायचं आहे आणि मस्तपैकी आम्ही झोपलो होतो. माझे सासरे पण आले होते दुपारी. मस्त अंडा करी आणि सगळं जेवण आम्ही जवळा तर सकाळी डब्याला बनवलेलं तुम्ही बघितलं. अंडा करी पण बनवलेली, पण मी शूटच नाही केलं. सासरे आले होते घरी, त्यांच्यासमोर शूट नाही केलं मी. पण ते येऊन गेले आणि आम्हाला दरवेळेस आले की आमचे बाबा ॲपल आणि फ्रूट्स खूप घेऊन येतात. ऑरेंज आणि ॲपल आणलेत, पण ह्या माझ्या मुली आहेत ना, त्यांना ॲपल वगैरे आवडत नाही. तर गाईज आवडतात आम्हाला, ते माझ्याच अंगावर पडतात, मग मी खाते. काय करणार. गाईज मला आवडतं. गाईज ही बाई संत्री नाही खात. तर ही माझी मुलगी आहे ना बारकी, तर ती पण खाते माझ्यासोबत थोडं थोडं. पण ती तिकडे बघा, ही जी आहे ना मोठीवाली, ती थोडे पण फ्रुट्स खाते. तर तुम्ही या खायला. आणि आता निघाले मी कामावरती, तर त्याच्यासाठी थोडंसं प्रोटीन पाहिजे. कामावर जायचं एवढ्या लांब चालत, म्हणून मी थोडं खाते. आणि संध्याकाळी येऊन आता मग काम करूया. बाय बाय. तर बघा फ्रेंड्स, 5 वाजलेत, मी कामावर आली आहे. इकडे मी आज फ्लॉवरची भाजी बनवली, वरण बनवले. वरण पण आज मटकीच्या डाळीचं आहे. 1 नाचणीची भाकरी, 2 पोळ्या आणि भात, सगळा स्वयंपाक झाला आहे. आता इकडे मी फक्त टोमॅटो आणि गाजर किसून ठेवायला सांगितलं ताईनी. त्यानंतर फोडणी देणार आहे ताई कोशिंबीरला. आणि इकडचा सगळा स्वयंपाक झाला आहे. किचन प्लॅटफॉर्म पण क्लीन झाले. आता मी आले दुसऱ्या कामावरती. तर इकडे आज आपल्याला अंडा बिर्याणी बनवायची आहे. तर अंडा बिर्याणीसाठी मी इकडे राईस स्टीम करायला ठेवला आहे. इकडे अंडे पण बॉईल करून ठेवलेले आहेत. तर तिकडे मी आता अंडा बिर्याणीसाठी मसाला तयार करते. आणि इकडे बघा या काकी बॉटल भरत आहेत. हे दादांची आई आहे, तर त्या बॉटल भरत आहेत. कारण आज शुक्रवारी कामावरती ज्या बायका येतात त्यांनी आज बॉटल भरून ठेवल्या नव्हत्या, तर मग आज त्या भरून ठेवतात. इकडे अंडा बिर्याणी पण रेडी आहे. कोशिंबीर बनवली होती. सगळं किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून मी निघाले घरी जायला. तर आता घरी जाता माझी चप्पल पण तुटली होती, तर मला चप्पल शिवून घ्यायची होती. तर मी आता वाटेत बघते इथे चप्पल शिवणारा. तर इथे तर नाही आहे, खूप पुढे आहे चप्पल शिवणारा. आणि मग उद्या सकाळी डब्यासाठी भाजी घेतली होती. वटाणा फ्लावर घेतला आहे मी, काकडी घेतली, अशी थोडीफार भाज्या घेऊन ठेवल्यात. आणि मग आता चप्पल शिवायला जाऊ आपण पुढे. तर हे दुकानमध्येच वाटेत आहे, म्हणून मग भाजी घेऊन टाकली आहे. आणि बघा चप्पल शिवणारे दादा आहेत, त्यांच्याकडे चप्पल शिवून घेतले. नवीन चप्पल आहेत, ते तुटले. मम्मी पप्पा पण आले बघा गावावरनं. आणि छकुली बघा आज बोलत पण नाही जेवायला या म्हणून. तर आता आज हे लोक गावावरनं आलेले आहेत. हे का पळते, हे शॉर्ट्स घातले म्हणून. हे का आणि आमचे पप्पा पण आलेत गावावरनं बघा. त्यांना यायचं नव्हतं गाईज. हे बघा आमच्या पप्पाला गावाला शिमग्याला जायचं होतं गाईज. आता आम्ही परत जाणार आहोत 26 गावाला. तर आता आम्ही जाणार शिमग्याला गावाला. आणि हे बघा काय बनवलंय जेवायला आज तुम्ही. डाळ भात आमच्या आत्यानी. छकुली मेनू सांग. सॉरी अमृता मेनू सांग जरा काय आहे आमच्या आत्यानी आम्हाला काजूचे गीर दिले. सुवा आत्यानी बघा गाईज. हा आमच्या आत्याने काय दिले, काजूच्या बिया ओल्या. शेंगा दिल्या. आणि ह्या शेंगा हे शेंगांची भाजी केली आहे ना, ती गावच्या आहेत आमच्या. आणि आमच्या वहिनींनी पण. हा आणि गावावरनं बघा काय आणलंय तुम्हाला दाखवते. चला ह्याच्या किचनमध्ये जाऊया. तर माझी मोठी भाऊजाई आहे, म्हणजे मोठ्या भावाची बायको आहे. तर तिने आम्हाला हे दिलेत बघा, गीर दिलेत कालवाचे. थँक्यू वहिनी, खूप खूप धन्यवाद. आणि हे सगळं गावचा रानमेवा आहे, आमच्या रानातला दर्याचा मेवा आहे आमच्या. बघा फ्रेंड्स, इकडे माझा भाऊ आलाय, पण काय माहिती का आज जरा जेवण शॉर्टेज आहे, म्हणून मग आम्ही चायनीज आणलंय. हे बघा ट्रिपल राईस. आम्हाला जेवायचं मूडच नव्हता त्याच्यामुळे. तर हे बघा मिस्टर पण जेवत आहेत आणि ही पण जेवते. ही हेच खाते फक्त, थोडंसं ती जेवत नव्हती. आणि इकडे आपला बिग बॉस लागलाय. हे बघा. तर बघा फ्रेंड्स, आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही
बसलोय दोघी जणी. तर हे ना हे गिफ्ट तर आणलंय. मला माझ्या मावशीने मला दिलंय. मी शाळेत खूप चांगलं भाषण केलं म्हणून तिने मला प्लेट दिली आहे. त्यामध्ये एक छोटासा कप आहे आणि बाउल आहे आणि स्पून आहे. जेवलीस ना 2 टाइम 2 वेळा भात. मग असं काय पावर गेले आणि बोलतेस नाही नाही बोल. guys, ऐका वापस ऐका. तर मावशीने मी भाषण केलं म्हणून तिने मला हे गिफ्ट दिलं. त्याच्यामध्ये एक प्लेट आहे, स्पून आहे मग सॉरी कप आहे आणि हे छोटासा काय बोलतात बाउल बाउल बाउल. हा वाटी वाटी मराठी बोल ना, कशाला एवढं इंग्लिश पाहिजे. नाही guys, मी वाटी पण विसरले. वाटी म्हणायचं आणि हे ताट म्हणायचं. ते कप आहे. तर नाही, असं हे कपला पण मराठी अशी बोला ना. प्लेट तिच्या मावशीने तिला गिफ्ट म्हणून दिलंय. आणि भाषण खूप छान झालं ना. आणि अजून एक ट्विस्ट आहे आपल्या इकडे बघा. म्हटले होती माझी मुलगी ही, तर तिला आज तिच्या क्लासच्या दादाने 2 फटके दिलेले आहेत. बघा कशी करते. आणि मी तुम्हाला काल म्हटले होते ना खराब करेल, लक्षात ठेव. तर हे बघा हीच आहे ती. आणि हिचा क्लासचा दादा, सॉरी त्यांना थांबा 1 मिनिट, त्यांचं नाव नाही आठवत आहे, अविनाश विसे. तर ते दादा पण माझे व्लॉग बघतात. आणि त्या दादांना एकच सांगते मी की ही बघा ही स्मितल आहे ना 2-3 दिवसापासून बोलत होती दादा मला मारलंच नाही, मी वाचले. पण आज तिचे दोन्ही हातांवरती छान छड्या पडलेल्या आहेत. आणि आणि खूप guys, मला ते बघून मस्तपैकी खूप मज्जा येते. आम्हाला खूप मज्जा वाटली आज. आणि हे बघा हिला तर खूप आनंद. ही कुठली पापी दुनियातली बहीण आहे काय माहित नाही. Guys, सेम हिच्या पप्पांसारखी पापी गुडी आहे ही. Guys, आहेत ना gift अशी देते. ही पोरगी आहे. फक्त दिसायला गोरी आणि सगळ्यांना वाटतं का खूप चांगले. Guys, कोणत्या angle तिचे ची गुण नाही. काहीच गप्प चांगले बसा, नाहीयेत. guys. काय मी कळलं. हुशार आहे कळलं हिच्यासारखी हुशार आणि हुशार ह्या नाही. भिंतीच्या पाठी एक अस्वल लपलाय. Guys, मला एक थांब का फुटेज काय खातेस कॅमेराचे. थांब जरा. बंद कर मग कॅमेरा. हा बंद झाला. तर बाय फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच एंड करूया आणि उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट. लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आमच्या पप्पांनी इग्नोर करायचं. हा ते पप्पा म्हणजे असे मस्ती करून बोलतात पण तो असं काय नाही. हा काय जळतात. तर ही बघा ना ही मुलगी दिसते ना माझी पाठीमागं मार नागिनीचं खाल्लाय पोरं. guys. हे बघा 2-4 छड्या चेपून आली आहे चांगली.